28 डिसेंबर. वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घेतल्यास वेदांचा खरा अर्थ आपल्यास कळेल. गायत्री पुरश्चरण झाल्यावर विद्वान वैदिक ब्रह्मवृंदासमोर झालेले निरूपण. प्रथम रामरायाला व नंतर सर्व ब्रह्मवृंदास नमस्कार करून श्री महाराज म्हणाले, तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान आणि पूज्य आहात. इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली, हे तुमचे फार मोठे उपकार आहेत. तुमची योग्यता खरोखर मोठी आहे. त्याच्या उलट माझी स्थिती आहे. मी या मानदेशात राहणारा एक अज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही, मला ग्रंथाचे ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीनदास आहे. त्याच्या नामावर माझे प्रेम आहे. माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे. वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे. हे बरोबरच आहे, कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठविलेले आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरे वैराग्य आणि चांगले पावित्र्य असावे लागते. पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत. कंदमुळे हाच त्यांचा आहार असे. इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे. सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असे. काम, क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती. परंतु आता काळ पालटला आहे. ज्या प्रकारचे जीवन ऋषी लोक जगत असत, त्यापैकी आपल्याजवळ आता काही शिल्लक उरले नाही. ऋषींचे राहणे, खाणे, पिणे, इंद्रिय संयम, सत्यनिष्ठा यापैकी आपल्यापाशी काय शिल्लक उरले आहे? त्या काळी ऋषींनी पर्जन्य सूक्त म्हटले असता पाऊस पडत असे, आणि तेच सूक्त आज म्हटले असता साधा वारा देखील सुटत नाही. ऋषींच्या अंगी तपश्चर्येचे सामर्थ्य होते, म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती. जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे. मालकीने विषय भोगणाऱ्या ऋषींचे वंशज अत्यंत विषयासक्त झालेले आहेत. त्यांना जगातील वैभवांची इच्छा उत्पन्न झाली आहे. ते वेदपठन करतात खरे, पण त्याचा उपयोग पोट भरण्यासाठी होतो. त्यांच्या आहार विहारामध्ये फार बदल होऊन वैदिक कर्मे फक्त नाममात्र शिल्लक राहिली आहेत. संध्या न करणारी माझी माणसे जशी दाखविता येतील तसे रोज स्नान संध्या न करणारे, एकादशी न करणारे, कांदा लसूण खाणारे, धूम्रपान करणारे, परस्त्री आणि परद्रव्याचा अपहार करणारे, अहोरात्र परनिंदा करणारे वैदिक विप्र दाखविता येणार नाहीत का? माझ्या बोलण्याचा हेतू आपण नीट ध्यानात आणावा अशी माझी विनंती आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिली नाही आणि वैदिक कर्मे यथासांग घडणे कठीण होऊन बसले आहे. अशा प्रसंगी आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे, हेच माझे सांगणे आहे. सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून आपण कळवळून नाम घ्या. आपण नाम घेतल्यावर वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. साध्या माणसाने विशेष खोलामध्ये न शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे. त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीराम.